आम्ही दोघं आता उठलेलो आहोत, सर्वांच्या आधी सर्व झोपलेले आहेत. तर माझं डोकं खूप जाम दुखतं आहे. तर गोव्याचा सेकंड डे आहे, तर आम्ही आता चाय प्यायला जातो आहे तिथे हॉटेलच्या बाजूला. तर चाय पिऊन जातो आणि मग त्याला उठवतो. तर तुम्ही आजचा आमचा ब्लॉग बघा सेकंड डेचा, आम्ही कुठे कुठे फिरायला जाणार आहे. तर बघा आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत. खूप छान जय बघा कसा बसला आहे. जाम डोकं दुखते, कालपासून चाय प्यायचा होता पण टाईमच नाही भेटला, म्हणून आता आम्ही दोघंजण पहिला उठलो आहे आणि आलो चाय पिण्यासाठी. तर बघा आमची कॉफी आलेली आहे. जय टाक शुगर. बघा आमची कॉफी आलेली आहे. कॉफी पितो आणि जातो रूमवरती आंघोळी करण्यासाठी. तर आम्ही आता आलो कॉफी पिऊन, आता आम्ही रूमवरती. बघा हे दोघं जण स्विमिंगमध्ये. तर बघा आता झोपून उठलेले आहेत आळशी साले. यांच्या आधी आम्ही उठलेलो आहोत, तरी पण यांचा टाइमपास चालू आहे. आम्ही लोक किती छान दिसतोय. तर आम्ही आता चाललोय फिरायला. आधी नाश्ता करतो, भूक लागलेली आहे, 1 वाजलेला आहे. तर आता चाललोय नाश्ता करायला. मग तिथून आम्ही जाणार आहोत बीचवरती फिरायला. अर्धे लोक हॉटेलला गेलेत, अर्धे लोक येतात पाठवून. बघा आता नाश्ता करायला बसलेले आहेत. शुभम आहे आता नाश्ता करतो. जय जरा ओव्हर ॲक्टिंग करतोय. तर बघा गाईस आता इथे आम्ही लोक बाईक चालू आहे. तर बाईक आणि मग आम्ही लोक सर्व फिरायला जाऊ. सर्वजण बाईक घेतो रेंटवरती. आता आम्ही लोकांनी गाड्या घेऊन निघालो आहोत फिरायला जाण्यासाठी. आणि पाठीमागे अंकिता देवेंद्र आहे आणि त्याच्यामागे श्वेता सानी आहे. कोणत्या तरी फोर्टवर चाललो आहे, फोर्ट बघण्यासाठी. तर आता आम्ही लोक पणजीमध्ये आलेलो आहोत. अच्छा, तर बघा किती सुंदर असं नाही बोट्स आहे तिथे. बघा आता आम्ही सर्व चाललोय फोर्ट वरती. जय बघा आणि रियांशने केवढा खाऊ घेतलंय. 200 रुपयाचं तर चिप्सच घेतलेले आहेत. पैसे मम्मी पप्पाने दिले म्हणून जास्त उडवतोय तो. ठीक आहे, खाऊ द्या. तर बघा गाईस फोर्टवर आलेलो आहोत. खूप छान वाटते, शांतता. पण थोडं ऊन जास्त आहे ना, त्याच्यामुळे जरा गरमी जास्त होती आहे. बट सर थोडा 4-5 वाजता आलो असतो ना तर छान वाटलं असतं. तरी पण बघूया, जाऊया, ट्राय करूया सर्वांनी. काय करणार, फिरायला आले गोव्याला. तर सोनू उचल. देवांश बघा पाण्याची बॉटल पाडली देवांश. बघा किती सुंदर आहे. माझा आवाज बसलाय त्याच्यामध्ये, आणखीन मला दम लागलेला आहे. शूज घातले असते तर बरं झालं असतं, उगाच हिल घातली. तर गाईज आता आम्ही फोर्टवर आलो आहे. तुम्हाला सर्व व्ह्यू दाखवतो. खूप सुंदर व्ह्यू आहे. इथून दिसतंय समुद्र वगैरे, पूर्ण गोवाचं सर्व व्ह्यू दिसतं इकडून. तर आता इकडे दिल चाहता है मूवीची पण शूटिंग झालेली लय अगोदर. कोणत्या मूवीची? ते लय अगोदरची मूवी आहे रे, दिल चाहता है. तर आम्ही लोक आता इकडे तिथे जाऊन बसून मस्त फोटो काढणार आहे सेम पोजमध्ये. सनी, मी आणि कोण होता रे माझ्याबरोबर काढणारा? शुभम. आम्ही तिघं काढणार आहे. जय हिरो दिसतोय ना, सांगा. स्मार्ट दिसतोय ना? मी स्मार्टच आहे. मी नाही. तर आमचे कार्टे लोक तिथे समोर आहेत. हा थोडं गरम वाटते पण काय करणार, संध्याकाळी इथे 6 वाजता बंद होतो, त्याच्या अगोदर म्हणून आम्ही आलो. आता थोडा लांब आहे आमच्या बागा बीचवरून, पण खूप सुंदर व्ह्यू आहे बघा. पूर्ण सुंदर, एकदम सुंदर. पूर्ण अख्खा गोवा दिसतो इकडून. हा एक दिसत नाही का, पूर्ण गोवा दिसतोय बघ. टॉप अँड टॉप वर आलोय आपण एकदम. ती चालू यांची. आणि आमचा देवांश बघा, तो बघा फुल गोवा दिसतोय बघा. कसा सुंदर वाटतं बघा. बीचवर पब्लिक आलेली आहेत. काय व्ह्यू आहे बघा, खूप छान व्ह्यू आहे. अक्षुताला टेन्शन नाही पडणार मी, माझं लक्ष आहे.
गाइस किती सुंदर असं व्ह्यू आहे वरून एवढं हे दिसतंय बीच दिसतोय. तर गाईज आता आम्ही लोक फोर्टवरून निघालेलो आहोत. किती सुंदर चर्च आहे बघा. येशू बाप्पा किती सुंदर चर्च आहे. वा खूप मस्त असा रोड आहे. आता चाललो आम्ही लोक फॉरेनर लोकांच्या बीचवरती, प्रायव्हेट बीचवरती. आता बघू आम्हाला एंट्री देतात की नाही देतात, बट आम्ही जाऊन बघून येतोय. हाय आहे ऊन म्हणजे आहे बट असं गरम नाही होत आहे. चक्क लावणे पण गरम नाही होत आहे. पण तरी पण स्किन ब्लॅक होईल म्हणून आम्ही लोकांनी मास्क लावलेला आहे सर्वांनी. माझा लग्नाचा आवाज अजून बरा नाही झालेला आहे. तब्येत डाऊन झाली माझी, पाय खूप दुखत आहेत. खूप लांब आहे बीच, पण तरी पण आम्ही जाऊन प्रयत्न करतो की आम्हाला घेणार की नाही घेणार. सुंदर वाटते बघा. एक तास झालेला आहे गाईज, तरी आम्हाला फॉरेनरच्या बीच बीच नाही भेटलेला अजून. आम्ही चाललोय लोकेशनच्या हिशोबाने. तुम्हाला दाखवतो आम्ही जसे फॉरेनर लोक जातात आमच्या बाजूला हिशोबाने चाललोय. लड्डू मोठ्या ना. आता आम्ही फायनली आलेलो आहो बीचवरती फॉरेनर लोकांचं. आता बघूया फॉरेनर लोक आपल्याला दिसतात की नाही. किती सुंदर सुंदर बाईक आहेत बघा, बुलेट वगैरे. हे घे ना, याला मॅग्नेट ऑटोचं. याला ऑटोला लावायला घे ते मॅग्नेट. सॉरी आणि ते विमल घेतलाय ना त्या दिवशी पकडलं त्याला. अच्छा, थुकू बिकू नका. चला आता आम्ही चाललोय. 1 तासानंतर आम्हाला बीच भेटलेला आहे. तर आता आम्ही सर्व चाललेलो आहोत बीचवरती. हां, पोलीस लोक फाईन मारतायत सर्वांना. तर गाईस आमचा पचका झालेला आहे. आम्ही लोक बीचवर आलो आहे आणि फॉरेनर लोक आहेत नाही, त्यांना पळवलेलं आहे वाटतं. ते ॲक्च्युली ना दुपारी उन्हात असतात, कडक उन्हामध्ये. सनसेट बघा किती छान झालेला आहे. देवांश बघून फॉरेनरला हसतोय. सर्व किती मस्ती करतात. माझी थोडी तब्येत डाऊन झाली म्हणून मी साईडला उभी आहे. फोटो आम्ही काढले, बट आता हे कॅमेरावाले पण आम्ही उद्या काढणार आहोत. देवेंद्रला बघा कसा डान्स करतोय. रियांश गेलाय हे घ्यायला, मका घ्यायला. 30 रुपीज बोल, 30. मग रोज सोड राहू दे. तर चला आता आम्ही निघतोय. ते पाठवून येतात, आम्ही दोघं जण जातो पुढे. बघा ते लोक इथे पाणीपुरी खात आहेत. मी ज्यूस पिणार आहे. नाही तिला खूप फ्रेश झाले. आता रिटर्न आम्ही चाललो आहे कलंगूट बीचवर चाललो आहे. बागाकडे आम्ही आमचं स्टे आहे, तिथं आम्ही आता कलंगूट बीचला चाललो आहे. जर आम्हाला पॉपमध्ये डान्स करायचं आहे. तर जय बघ गाडीवर बसलं आहे. हेल्मेट घालत आहे. देऊ हाय कर. देवांश हाय कर. सर्वजण निघालो लोक. तर आता आम्ही चाललोय. आमचं बघा एन्जॉय आम्ही काय काय करतोय. बाय. आम्ही आलो इथे बीचवरती पार्टी करणार आहोत. जय तर सर्वजण आम्ही पार्टी करणार आहोत. कलंगट बीचला आलेलो आहोत आम्ही. कलंगट बीच. बघा गाईज दोघं जण कसे मस्ती करतायत मातीमध्ये, वालूमध्ये. त्यांना मजा येते खेळायला.
हे अंकिता ताई बघा त्यांची किती मस्ती चालू आहे. हे बघा सगळे टल्ली झालेले आहेत. तर बघा काय आता सगळे बीचवरचे गेलेले आहेत पण हे लोकांची काही इच्छा होत नाही यायची आणि माझी तब्येत डाऊन आहे तर मी काही एन्जॉय नाही करू शकत आहे कारण मला ताप वगैरे भरलेला आहे. काही सध्या लोक सर्व जेवायला बसलेले आहेत. मी डाळ खिचडी खाल्लेली आहे. सध्या जेवण माझी डाळ खिचडी खाऊन झाली. आता आम्ही चाललो घरा हॉटेलवरती. बाय.